मित्रांनो, सप्रेम नमस्कार. सन्मान न्यूज 14 मध्ये आपलं मनापासून स्वागत. गेल्या 8 महिन्यापूर्वी सुरू झालेल्या सन्मान न्यूज 14 या चॅनलचे नुकतेच 2 लाख प्रेक्षक पूर्ण झालेले आहेत. सर्वांच्या जिव्हाळ्याचं असं हे चॅनल. या चॅनलमध्ये आपण समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवर व्यक्तींचा परिचय, मुलाखती आम्ही देत असतो. आज आपल्या सोबत आहेत छावा क्रांतीवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री करण भाऊ गायकर. नमस्कार करण भाऊ. नमस्कार. आज करण भाऊ गायकर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया आणि त्यांची राजकीय, सामाजिक आणि शेतकऱ्यांप्रती जे जे काही त्यांचं काम आहे त्याची माहिती करून घेऊया. सर्वात महत्त्वाचं मला एक पहिलं सांगा की आपल्या चळवळीची सुरुवात कशी आहे? मला आठवतं, मी 10वीला पास झाल्यानंतर स्वर्गीयवासी अण्णासाहेब जावळे पाटलांचं त्यावेळेस अखिल भारतीय छावा संघटना म्हणून अत्यंत जोरदार काम या महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी, मराठा समाजासाठी, विविध क्षेत्रातल्या समाजांसाठी चालू असताना आम्ही त्यास प्रभावित झालो आणि अण्णासाहेबांकडे बघून की एक महाराष्ट्रामध्ये एक माणूस समाजासाठी एवढा झटतो, शेतकऱ्यांसाठी झटतो. आणि मग त्यावेळेस त्या बालवयातच त्या आमच्या मनावर जे परिणाम झाले, त्या परिणामातून मी संघटनेत काम करायचं एक ध्येय घेतलं आणि कुठल्याही पक्षात न जाता फक्त समाजाची एक चळवळ म्हणून समाजाच्या प्रती, शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रती आपण काम करावं ही भूमिका डोक्यात ठेवली आणि तिथून माझ्या कामाला सुरुवात झाली. त्या सुरुवातीच्या काळामध्ये आपण काय काय कामं केली? सगळ्यात पहिले तुम्ही जर म्हटलं असेल तर मला आठवतं, मी वयाच्या 16 वर्षी आदरणीय शरदचंद्रजी पवार एवढ्या मोठ्या नेत्याची सभा, चांदवडला जी सभा झाली होती, त्या सभेत अण्णासाहेबांनी आम्हाला आदेश केले होते की शरद पवारांची सभा नाशिकमध्ये होणार आहे, ती सभा होता कामा नये आणि त्याची जबाबदारी प्रामुख्यानं आमच्या हरिभाऊ बोडके त्यावेळेस जिल्हा प्रमुख होते आणि आम्ही पदाधिकारी होतो. आणि मग त्यावेळेस आमची टीमची निवड झाली, आमच्या 10 जणांची त्यामध्ये निवड केली. त्यावेळेस विलास पांगरकर आमचे ग्रामीणला जिल्हा प्रमुख होते. आमच्यावरती जबाबदारी सोपवली आहे. म्हटलं यार, एवढ्या मोठ्या नेत्याला आपण त्याच्या सभेला चॅलेंज करायचं, पण अण्णासाहेबांचं ते एक कामाची पद्धत आणि त्यांचा जो जिव्हाळ्याचा आणि पाठिंब्याचा जो प्रश्न होता तो खऱ्या अर्थानं डोक्यात होता. मला सांगतो, आम्ही गनिमी छत्रपती शिवरायांचा गनिमी गावा या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणामध्ये भिनलेला आहे आणि मग ते डोक्यात ठेवून आम्ही त्यावेळेस घुसलो आणि त्यावेळेची ती सभा शरद पवारांची, तिच्यात कांदे फेकले होते आणि ती सभा उधळली होती. ही कामाची आमची पहिली सुरुवात. त्याच्यानंतर आम्ही शाखा उद्घाटन सोहळे, शेतकऱ्यांसाठी विविध भागांमध्ये मेळावे, हे सगळं आयोजन करत असताना मला त्याच्यात एक शिकवण मिळत गेली की समाजात फार प्रश्न आहेत. राजकीय लोक त्याच्याकडे बघत नाही. राजकीय लोक जेव्हा राजकारण येतं, ज्यावेळेस निवडणुका येतात, त्यावेळेस त्यांना कळवळा येतो, परंतु इतर वेळेस ते समाजाला आर्थिक जे प्रश्न आहेत, समाजाचे मूलभूत जे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, हे विसरून जातात आणि मग ते स्वतःच्या तिजोऱ्या भरण्याकडे जास्त लक्ष देतात. पण हे सगळं संपवायचं असेल तर आपण चळवळ उभी केली पाहिजे आणि मग त्या चळवळीची एक धारणा आमच्या डोक्यात आली आणि त्याच्यातून हे जे संघटन नाशिक जिल्ह्यात आम्ही उभं केलं त्यावेळेस, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, तुमचा बस पास केंद्राचा अशोकनगरचा आपला जो प्रश्न असेल तो कोणाच्याने मिटला नव्हता, तो प्रश्न आम्ही सुरू, या परिसराला चक्री बस आपण त्यावेळेस सुरू केला. आयटीआयच्या विद्यार्थ्यांना, मी विद्यार्थी दशत होतो, आयटीआयच्या विद्यार्थ्यांना तिथं बस मिळत नव्हता, त्या बससाठी आंदोलन केलं. शाळेमध्ये पोरांना प्रवेश मिळत नव्हते, कारण त्यातला मी एक विद्यार्थी होतो. 10वीला मी फर्स्ट क्लास पास झाल्यानंतर सुद्धा मला ऍडमिशन मिळालं नाही आणि ऍडमिशन मिळालं तर आमच्याकडे त्यावेळेस फी मागितली गेली की डोनेशन लागेल आणि त्यावेळेस डोनेशन माझ्या मते काहीतरी 2 का 2,500 रुपये डोनेशन घ्यायची. माझ्या वडिलांकडे ते नसल्यामुळे दुर्दैवानं मला 10वीला फर्स्ट क्लास आल्यानंतर सुद्धा मला 1 वर्ष गॅप घ्यावा लागला आणि तिथं खऱ्या अर्थानं माझ्या मनावरती परिणाम झाले की आज आपल्यासारखे कित्येक विद्यार्थी असतील का ज्यांच्या वडिलांकडे पैसे नाहीत आणि ते लोक, ते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होतात. मग आम्ही या लढ्याला सुरुवात केली की आता काही हो, ह्या प्रश्नांवर आपण काम करायचं. आपलं शिक्षण नाही झालं तरी चालेल. आणि मग तिथून ती चळवळ उभी राहिली. आंदोलनाचा भाग हा आम्ही प्रत्येक वेळी आक्रमक ठेवला, कारण आक्रमक आंदोलन केल्याशिवाय लोकांना, नेत्यांना जाग येत नाही, हे आम्हाला त्यावेळेस कळून चुकलं होतं. आपण स्वतःची संघटना स्थापन करावी असं का वाटलं? दुर्दैवानं तसं व्हायला नको होतं, परंतु मी ज्या माणसामुळं या प्रवाहात आलो, ज्या माणसामुळं मी हे सगळं जग बघितलं, म्हणजे त्या माणसाने फार शिकवलं. इतकं म्हणजे की चळवळ, निष्ठा, या सगळ्या गोष्टी अण्णासाहेबांनी आम्हाला शिकवल्या. आणि अण्णासाहेबांचं स्वप्न होतं
की लोकसभेच्या निवडणुकामध्ये या जिल्ह्याचे हेवीवेट नेते छगनजी भुजबळ यांना पराभव बघायला पाहिजे, त्यांचा पराभव झाला पाहिजे. आणि त्या हेतूने अण्णासाहेबांनी या जिल्ह्यामध्ये गोल्ड क्लबच्या सारख्या ठिकाणी एक मोठं राष्ट्रीय अधिवेशन घेतलं आणि योगाने मी जिल्हा प्रमुख होतो त्यावेळेस. आणि ही सगळी जुनी टीम पण आमच्या बरोबरच होती. मी जिल्हा प्रमुख असताना ते अधिवेशन इतकं मोठं झालं, जोरदार झालं. आठवले साहेब आणि त्यांचं कधी जमत नसताना आम्ही ती दलित मराठा जी दुरी होती ती दुरी कमी करायच्या प्रयत्नातून अण्णासाहेबांना आणि आठवलेंना एका व्यासपीठावर आणलं. आणि त्या व्यासपीठाचा मेसेज इतका स्ट्रॉंग गेला की समाजामध्ये एक भुजबळ साहेबांविषयी एक दरी निर्माण झाली की भुजबळ साहेब चुकीचं काम करतात. कारण आमचं म्हणणं होतं की जे लोकांना मिळतं ते आम्हाला मिळालं पाहिजे. आम्ही मराठा समाज पूर्वी सदन असो, पण आज समाजाची परिस्थिती फार बिकट झाली, समाजाच्या विद्यार्थ्यांची परिस्थिती फार बिकट झालेली. मग अशामध्ये समाजाला आरक्षण गरजेचं आहे. आणि भुजबळ साहेब त्यावेळेस मराठा आरक्षणाला विरोध करत होते आणि उघड उघड विरोध होता. त्यावेळेस अण्णासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं काही करा पण भुजबळांचा पराभव हा झाला पाहिजे. आणि मग त्या अनुषंगाने दुर्दैवानं अण्णासाहेबांचं निधन झालं निवडणुकीच्या अगोदर. आणि निधन झाल्यानंतर साहेबांचं निधन झाल्यानंतर सगळ्यात पहिले महाराष्ट्रात पुढे कार्यक्रम घेणार कोण घेणार इथून सुरुवात झाली. आणि मग तो पहिला कार्यक्रम मी अंबिका स्वीटर, आपल्याला आठवत असेल की छत्रपती संभाजीराजे शिवरायांचे 13वे वंशज युवराज छत्रपती संभाजीराजांच्या उपस्थितीमध्ये आणि अण्णासाहेबांचे बंधू नानासाहेब जावळे या सगळ्यांना घेऊन आम्ही तो मेळाव्याला सुरुवात केली आणि संघटनेची परत महाराष्ट्रातील जी घोडदौड आहे ती उभी करायला सुरुवात केली. त्या सगळ्या गोष्टींमध्ये करत असताना कुठंतरी काही पदाधिकाऱ्यांमुळे चुकीचं काम झालं. आणि मग भुजबळ साहेब एक प्रवाह असा झाला की भुजबळांबरोबर राष्ट्रवादी बरोबर जायचं. आम्ही सांगितलं राष्ट्रवादी पक्षाबरोबर जरूर जाऊ, पण या ठिकाणी भुजबळ साहेबांसारखे उमेदवार आणि अण्णासाहेबांचं स्वप्न होतं का ते निवडणुकीत पडले पाहिजे. या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवत असताना त्या ठिकाणी त्यांनी काही आमचं ऐकलं नाही. आणि मग ते जे घडलं ते काही आपण उघड जास्त बोलू शकत नाही. मग त्या अनुषंगाने आम्ही सांगितलं का जिथं अण्णासाहेबांचे आता विचार नाहीत त्या ठिकाणी थांबणं योग्य नाही. म्हणून आम्ही स्वतंत्र संघटना उभा करायचा निर्णय घेतला. आणि मग 1 जानेवारी मला आठवतं 2014 छावा क्रांतीवीर सेनेची स्थापना झाली. आणि तिथून मग या वेगळ्या चळवळीला पुन्हा एकदा नवीन वळण लागलं. गेल्या 5 वर्षामध्ये छावा क्रांतीवीर सेना ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने त्याचं कार्य सुरू आहे. त्याचं संघटन नेमकं कसं केलं आपण? सगळ्यात ही संघटना जेव्हा स्थापन झाली त्यावेळेस आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा घोटाळा उघड झाला. केबीसी सारखा घोटाळा जो अत्यंत गरिबीतल्या लोकांनी त्याच्यामध्ये एक आमिषापोटी पैसे टाकले होते. लोकांना त्यावेळेस आमिष दिलं गेलं होतं का 3 पट पैसे 3 महिन्यात मिळतील. म्हणजे लाख रुपये टाकले तर 3 लाख रुपये. अशामध्ये मराठवाडा, विदर्भ, नाशिकचा पूर्व भाग हा पूर्णपणे त्याच्यात गुंतला गेला होता. आणि हे सगळं गुंतलं असताना 8 लाख लोक जवळपास त्या केबीसी सारख्या घोटाळ्यामध्ये अडकल्यानंतर त्या घोटाळा उघड झाला आणि त्याचा कोणी प्रश्न उचलला. त्यावेळी तुम्ही बघितलं असं 7 आत्महत्या झाल्या आपल्या नाशिकमध्ये, त्याच्या 3 आत्महत्या झाल्या. आणि मग आम्हाला वाटलं आपण काम करतोय, अण्णासाहेबांचे मावळे आहोत, आपण थांबलं नाही पाहिजे. मग ते आंदोलन मी हातात घेतलं. तुम्हाला सांगतो हिंगोली, परभणी, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, बीड, औरंगाबाद सगळे जेवढे जिल्हे होते या सगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यावेळेस हजारोच्या सभा माझ्या झाल्या. आणि त्या सभेमध्ये त्या भाऊसाहेब चव्हाणला नागपूरला आम्ही मोर्चा काढून मंत्रालयाला घेराव टाकला. त्यावेळेस त्या घेरावात 80,000 लोक होते. आजही रेकॉर्ड ब्रेक मोर्चा आहे नागपूरचा तो, की एका संघटनेने काढलेला. पक्षांचे मोर्चे होतात ते कसे होतात आपल्याला माहिती, परंतु एका संघटनेने पुकारलेला मोर्चा, त्या मोर्चाला 80,000 लोक येणं. आणि 80,000 लोकांना सकाळी 12 वाजता जेव्हा घेराव टाकला, रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही नागपूरच्या विधान भवनाला घेराव टाकला होता. आणि अनेक नेते, अनेक मंत्री येत होते. आम्ही सांगितलं जोपर्यंत या राज्याचे देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत ते बाहेर येणार नाही, ते आमचं मागणं मान्य करणार नाही, तोपर्यंत आम्ही हा मोर्चा सोडणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीला गेलेले होते, जयंतीला. आणि मग ते तिथून आले, त्यांनी तिथून फोनवर बोलले की उद्या सकाळी तुमच्या शिष्टमंडळात चर्चा करतो, तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवतो. आणि त्यावेळेस भाऊसाहेब चव्हाणला स्टँडिंग वॉरंट आणि इंटरपोल नोटीस बजावण्यात आली सिंगापूर सारख्या राज्याला. आणि भाऊसाहेब चव्हाणला त्यावेळेस तिथून पकडण्याच्या सगळ्या गोष्टी सुरू आल्या. मग त्याच्या अनुषंगाने लोक या संघटनेत वाढले गेले, लोकांचा आमच्यावर विश्वास वाढला. आणि मग होता आज जवळपास 29 जिल्ह्यांमध्ये संघटना काम करते. त्याच्यातले 22 जिल्हे हे इतके स्ट्रॉंग आहेत की कुठंही गेलो तरी हजारोनी कार्यकर्ते या संघटनेचे आज आहेत. जवळपास लाखाच्या वरती ऑनलाईन सभासद या संघटनेकडे. आणि ही संघटनेने अनेक मध्य काळात तुम्ही आपण बघितलं असेल चळवळ कशी केली. आम्ही अण्णासाहेबांच्या विचारावर केली चळवळ, धरली ही अण्णासाहेब पाटलांच्या विचारावर धरली की
आपण कार्यकर्ते दशेत होतो. मी स्वतः कार्यकर्ता असल्यामुळं, मी शाखा अध्यक्ष असल्यामुळं, शाखा अध्यक्ष, विभाग प्रमुख, शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख, उत्तर महाराष्ट्र हे सगळे पद मी भोगल्यामुळं मला प्रत्येक पदाची किंमत होती की ह्या पदावर गेल्यावर माणसाला काय अपेक्षा असते, आणि त्या अपेक्षा बरोबर मी पूर्ण करत गेल्यामुळं या संघटनेचं जे जाळं आहे ते राज्यभर वाढलं. शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आपण हाती घेतले आणि ते सोडवले सुद्धा, त्याविषयी काय सांगाल? तुम्ही बघितलं असेल, मी वयाच्या 18व्या वर्षी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या विरोधात घोटी येथे रास्ता रोको केला होता. आणि तो रास्ता रोको माझ्या त्याच्या आधी, तेव्हा पण माझ्या मते मी शहराला जिल्हा प्रमुख होतो आणि हरिभाऊ बोडकेंसारखे आमचे जे पदाधिकारी ग्रामीणला जिल्हा प्रमुख होते. म्हणजे त्यावेळेस तिथे एकूण घोटी सारख्या नॅशनल हायवेला जेव्हा रास्ता रोको घेतला त्याच्या 2 दिवस अगोदर मनसे सारख्या पक्षाने एसीत जाऊन निवेदन दिलं होतं आणि आमच्या डोक्यात ते खटकलं होतं की त्या ठिकाणी अवकाळी पाऊस झाला होता, भात शेतीचं प्रचंड नुकसान झालं होतं आणि त्या सगळ्यात महत्त्वाचं तिथं सरकारी काटा चालू नव्हता. आणि मग भाताचा काटा जेव्हा व्यापाऱ्याच्या इथं व्यापारी शेतकरी घेऊन जायचा त्यावेळेस शेतकऱ्याच्या प्रत्येक पोत्यामागं 20 ते 25 किलो भात मारल्या जायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ते आंदोलन पुकारलं. त्या आंदोलनाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला, जवळपास 10,000 पब्लिक रस्त्यावर होती. आणि त्यावेळेचे लोकमतचे पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार, त्या व्यक्तीनं चौकट केली होती बातमीला की नेता असावा तर असा. अनेक आमदार खासदार आले, एसीत निवेदन दिले, पण छाव्याच्या या बछड्याने रस्त्यावर तहसीलदार आणि प्रांताला चप्पल बूट काढून उभं केलं आणि शेतकऱ्याचे चटके जाणवले. तुम्हाला सांगतो, त्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी पंचनामे झाले. तुम्ही आजही तिथली चौकशी केली तर 70% लोकांना त्यावेळेस पंचनामे करून भरपाई मिळाली, त्वरित सरकारी काटा चालू आणि टोलमुक्ती मिळाली. घोटी टोल नाक्याची सगळ्यात टोलमुक्ती स्थानिकांना मिळाली असेल तर त्यावेळेस छावाचं योगदान आहे. त्यावेळेस मी अखिल भारतीयत होतो. म्हणजे हे करत असताना ते एक आंदोलन केलं. त्याच्यानंतर तुम्ही सुकाणू समितीचं मागं बघितलं असेल, पुंताब्याचं आंदोलन फसल्यानंतर रात्री आम्ही सगळे लोक नाशिक मधले तयार जमा झालो आणि पहाटेच्या वेळी तो संप जेव्हा तिकडे मोडीत काढला सरकारने, तो संप या ठिकाणून नाशिकहून उचलला गेला आणि 8 दिवस सलग नाशिकचं मार्केट बंद केलं. आम्ही शेतकऱ्यांना समजून सांगितलं हे आंदोलन तुमच्यासाठी आहे, कारण हे आंदोलन जर झालं नाही तर शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही. आज शेतकऱ्याला जे काही मिळतंय त्या आंदोलनाच्या फलितामुळे मिळतंय. त्याच्यानंतर मी सरकारची प्रेत यात्रा काढली होती. ज्यावेळेस कांदा निर्यात बंदी बंद झाली, आदरणीय शरद पवार कृषी मंत्री होते, देशातल्या सगळ्या कांद्याला बाजारपेठा सगळ्या ठप्प झाल्या, निर्यात बंद झाली. आम्ही त्यावेळेस मागणी केली होती, सरकारची प्रेत यात्रा काढली. म्हणजे ठक्कर बाजारवरून कलेक्टर ऑफिस पर्यंत पहिल्यांदा नाशिकमध्ये कोणी जर सरकारची तिरडी काढली असेल उचलून तर ती करण गायकरच्या नेतृत्वाखाली छावा संघटनेने काढली होती. तर त्यावेळेस ते आंदोलन झालं आणि त्यावेळेस आम्ही मागणी केली होती, निर्यात बंदी उठवा किंवा आम्हाला गांजा लावायची परवानगी. म्हणजे एकीकडे तुम्ही जर कांद्याला भाव देऊ शकत नसेल, आम्हाला गांजाची परवानगी द्या, त्याला शासन भाव देतं, मग आम्हाला गरज नाही पडणार ना कोणाकडे भाव मागण्याची. म्हणून आम्ही त्यावेळेस ते लक्षवेधी आंदोलन झालं. तिसऱ्या दिवशी निर्यात बंदी उठली आणि शेतकऱ्याच्या कांद्याला त्यावेळेस 1200 रुपये भाव मिळाला. हे सगळे पेपर ऑन रेकॉर्ड आहे, मी जे तुमच्या कॅमेरा समोर बोलतो, पण हे ऑन रेकॉर्डली आहे माझ्याकडे की जे आंदोलन आम्ही केले. आम्ही इतर लोकांसारखं फक्त काही येऊन म्हणणार नाही, फोटो सेशन करणार नाही. आम्ही प्रायव्हेटली ते काम केलेलं आहे आणि त्या सगळ्या कामाच्या माध्यमातून शेतकऱ्याला वेळोवेळी जेव्हा जेव्हा शेतकरी संकटात सापडलाय तेव्हा तेव्हा छावा संघटना आणि त्या माध्यमातून आम्ही सगळे लोक काम करत गेलो. करण गायकर आणि मराठा क्रांती मोर्चा याचं एक अतूट नाटं जमलं आणि मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन यशस्वी झालं. या एकूण आंदोलनामध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. यासाठी केलेले परिश्रम काय? निश्चितपणे तुम्हाला सांगितलं, मला बाळकडू मिळालं समाजाचं, मी स्वतः भोगलेलो आणि आम्ही अनेक वर्ष संघर्ष केला, अनेक वर्ष आम्ही आंदोलनं केली, पण समाज खऱ्या अर्थानं त्या कोपर्डीच्या ताईमुळे एकत्र झाला. आणि मग त्या कोपर्डीच्या ताईने आम्हाला एक संदेश दिला, बाबांनो आज मी जाते पण माझं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका. आणि कोपर्डीची थिंगी पेटली. त्या पहिल्या मीटिंगला आम्ही कोपर्डीत होतो आणि नाशिक मधून मी पहिला माणूस होतो त्या ठिकाणी पोहोचणारा. कोपर्डीमध्ये आम्ही पोहोचलो, त्या ठिकाणी आम्ही सगळी परिस्थिती बघितली की इतकी भयानक परिस्थिती जर या राज्यात तयार होत असेल तर मराठा समाज हा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. या मोठ्या भावाला एकत्र करणं आज गरजेचं आहे आणि प्रशासनाला जाग करणं गरजेचं आहे. मग ती कुठल्या समाजाची माझी माता भगिनी असो, तिच्यावर अन्याय झाला तो झटकून काढण्यासाठी, समाजाला एकत्र करण्यासाठी ती थिंगी पेटली. संभाजीनगरच्या मोर्चाच्या अगोदर नाशिकमध्ये आम्ही बहुजन समाजाचा एक मोर्चा काढला होता, तो पण त्याची थीम सेम मराठा क्रांती मोर्चा होती. पुढे महिला, त्याच्यानंतर पुरुष
आणि तो मोर्चा आपल्या कालिदास कला मंदिर मधून निघून कलेक्टर ऑफिसला आम्ही तेव्हाच निवेदन दिलं. पण ते अजेंडा डोक्यात होत. आणि मग मराठा क्रांती मोर्चा औरंगाबादला संभाजीनगर सारख्या ठिकाणी सुरू झाला. त्याची थीम जी उचलली हे कुठंतरी संपू नये म्हणून आम्ही सगळ्या लोकांनी सगळ्या जिल्हा वाईज ते मोर्चे काढायला सुरुवात केली. नाशिकचा मोर्चा मी वाट बघितली कोणी डिक्लेअर करेना. सर्वप्रथम आम्ही डिक्लेअर केला. मी आयबन लोकमतला त्या स्टेटमेंट केलं होतं की नाशिकचा मोर्चा थोड्या दिवसामध्ये नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चा निघणार म्हटल्यावर गणेश कदम होते, बाकी सगळी टीम होती, तुषार जगताप होते, आम्ही सगळे तरुण पोरं एकत्र आलो. मिटिंग लावली. मिटिंग मध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि नाशिकचा मोर्चा आजही तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लोकसंख्याच्या संख्येने निघालेला मुंबई नंतरचा हा मोर्चा. आणि मग त्याच्यामुळं आम्हाला ती एक प्रेरणा मिळाली की समाज एकत्र झालाय, त्याला आता दिशा देणं गरजेचं आहे. आणि मग त्या दिशा देण्यासाठी आम्ही सगळे लोक महाराष्ट्रावर फिरलो. आज समाजाच्या पदरात जे काही पडलंय ते करण गायकरमुळं नाही किंवा कोणत्या नावामुळं नाही, ते फक्त मराठा समाजाच्या एकीमुळे मिळालेलं आहे. हे सगळं आहे. आणि आनंद वाटला की संघटना सोडून आम्ही त्या ठिकाणी काम करतो. संघटना महत्वाच्या नव्हत्या, नाव महत्वाचं नव्हतं, समाजाचे प्रश्न आणि समाजाला न्याय मिळणं या दोन बाजू आमच्या डोक्यात होत्या आणि त्या कारणात आम्ही यशस्वी झालो. मराठा क्रांती मोर्चा आज जगाने बघितला की मोर्चा काढावा तर तो मराठ्यांसारखा. हे जे आज बोलल्या जातं ना, आनंद वाटतो मनाला की मराठा समाज आजही छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं जातं आणि त्या विचारांवर, संभाजीराजेंच्या विचारावर, जिजाऊंच्या संस्कारावर, महात्मा फुलेंच्या विचारावर, म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र म्हटला गेलाय आणि त्या विचारावर हा मराठा क्रांती मोर्चा म्हणजे एक सॅल्यूट होता त्या सगळ्या लोकांना. कारण शिस्त, आपण इथं 1000 लोक गोळा करतो, शिस्त लावू शकत नाही, पण तिथं जी शिस्त होती ना ती वाकण्याजोगी होती आणि समाजाने ते दाखवून दिलं की मोर्चे जरी काढायचे असेल तर ते मराठा क्रांती मोर्चासारखे काढा. आणि त्याच्यानंतर सगळ्या समाजाने मोर्चे काढले, पण थीम मराठा क्रांती मोर्चाची. एबीसी असो, शेतकऱ्यांचं आंदोलन असो, दुधाच्या भाववाढीचा प्रश्न असो किंवा अगदी आत्ता अलीकडचं मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन असो, या संपूर्ण एकूण याच्यात करण गायकर हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झालेलं आहे. मुख्यमंत्री असोत किंवा अगदी महसूल मंत्री असोत, या मान्यवरांची अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय कोणाला भेटता येत नाही. परंतु नाशिकमधला करण गायकर हा एकमेव युवक आहे की त्यांच्याशी चंद्रकांत दादा पाटील ते संवाद साधतात, संपर्क साधतात. या पाठीमागचं नेमकं गणमक काय? सगळ्यात महत्वाचं काम चांगलं असलं की लोक महत्व देतात. तुम्ही चुकीचे कामं केले तर तुम्हाला महत्व मिळत नाही. आजच्या आपल्या नाशिक मधले जेवढे लोकप्रतिनिधी आहेत एकही सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठलो तर पर्यायी आम्ही जे कामं केले ना, आता कोतवालांचा आजचा प्रश्न, उद्या ते आंदोलन संपतंय, योगायोगानं आज माझे तुम्ही मुलाखतीसाठी मला बोलवलं तर ते सन्मान न्यूजचं मी फार मोठं म्हणजे मनापासून आभार व्यक्त करतो की उद्या कोतवालांचा, राज्यातला सगळे कोतवाल आंदोलनाला बसले, त्या कोतवालांचा प्रश्न आम्ही निकालीत काढला. मंत्र्यांशी संबंध म्हणजे हे काही प्रेमाचे नाही, ते म्हणजे मंत्री भेटतात पण त्यांना माहित आहे हा व्यक्ती जेव्हा येतो तेव्हाही समाजाचा चांगला प्रश्न घेऊन येतो आणि समाजासाठी येतो. मी वैयक्तिक करण गायकर स्वतःसाठी कधीही आतापर्यंत मंत्र्यांना भेटलो नाही आणि हे मंत्री महोदयांना सगळ्यांना माहित आहे. त्याच्यामुळे मंत्री महोदय आमच्या घरी येतात, कुठेही भेटतात. आज काल परवा अर्जुन खोतकर येऊन गेले, ते माझ्या प्रत्येक कार्यक्रमात 2-3 मंत्री असतात. काही लोक फार नावं टाकतात पण मंत्री महोदय येत नाही. पण करण गायकर हा सर्व कुठल्याही पक्षात नसताना, कुठलंही राजकीय मागचं भवितव्य नसताना, भूतकाळात माझं राजकारणात कोणीच नव्हतं आणि पुढेही माझ्या कोणी नव्हतं, मी एकमेव माणूस आहे की मी चालत गेलो. परंतु हे राजकारणातले सगळे लोक जवळ आले ते फक्त कामाची पद्धत बघू. कारण वेळ प्रसंगी तुम्ही बघितलं असेल चंद्रकांत दादांसारख्या व्यक्तीनं कोतवालांचा प्रश्न सोडवला, 7,500, 15,000, 8,000 असं केलं. मी नाकारलं. जर मी त्यांच्या जवळ बसलो असतो आणि म्हटलं असतो की यस तर कोतवालांनी आंदोलन सोडलंच, पण नाही. उद्याच्या याच्यामध्ये तुम्ही बघा, त्या कोतवालांना 7,500च्या ऐवजी जवळपास किमान वेतन त्यांना मिळणार आहे आणि शासनाने तो निर्णय घेतला. म्हणजे प्रसंगी मंत्र्यांची जवळीक जरी असली तरी त्यांना ठासून प्रश्न विचारायची ताकद आमच्यात होती आणि हे मंत्री महोदयांनी हेरलं होतं. म्हणून त्यांच्यात चांगले गुण माझ्यात दिसतात, म्हणून ते लोक डायरेक्टली, आजही तुम्ही कधी बघा, आपला एकलऱ्याचा जो प्रश्न आहे तो पण गिरीश भाऊंच्या माध्यमातून आम्ही घेऊन गेलो. अनेक दिवसापासून तिथं लोकप्रतिनिधी प्रयत्न करत होते पण काही झालं नाही. माझ्याकडे ते आले म्हणा, भाऊ असं आहे आणि आपण नाशिक जिल्ह्यातले तालुक्याचे भूमिपुत्र आहे, आपल्या भूमिपुत्राचा हा एवढा मोठा जो लढा आहे तो काही सक्सेस होत नाही आणि एवढं मोठं जर वीज केंद्र तिकडे गेलं तर 40,000 कुटुंबांवर त्याचा परिणाम होणार. मी लगेच त्यांना घेऊन गिरीश महाजनना फोन केला. गिरीश भाऊंनी मला सांगितलं याला जळगावला
जळगावला गेलो, भाऊला तिला सगळं समजून सांगितलं. त्यांना समजून त्यांनी सांगितलं उद्या लगेच मुंबईला गेलो. त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंशी चर्चा केली. चंद्रकांत दादांनी त्यांना सांगितलं की एवढा मोठा प्लॅन आणि नाशिकला जर एवढं चांगलं क्लायमेट असेल, एवढ्या सगळ्या गोष्टी असतील, तर तो प्लॅन हलवायची गरज नाही. आणि मग तिथं ते शिक्कामोर्तब झालं. त्याच्यानंतर राजकारण्यांनी काय करायचं त्यांचं श्रेय घेतलं. आमचं काही कधी श्रेयासाठी करण गायकर कधीच पुढे गेला नाही. काम होणं गरजेचं आहे. बावनकुळे त्याच्यावर स्टेटमेंट केलं की नाशिकचा एकलाराचा जो वीज प्रकल्प आहे तो कुठेही हलणार नाही, तो नाशिकमध्येच व्हावा. म्हणजे अशा कामांच्या माध्यमातून मंत्री महोदयांना का आवडतं, तर आपण जनतेचे प्रश्न घेऊन गेलं पाहिजे. सध्याचे लोक काय करतात माहितीये का, स्वतःचं काम घेऊन जा. स्वतःचं काम जेव्हा मंत्री महोदय घेऊन जातं ना, त्या माणसाला तेवढा वेळ नसतो. जनतेचे कामं घेऊन जा, कोणालाही मंत्री भेटते. हे सगळं करत असताना मग परमपूज्य भैयूजी महाराज असतील, परमपूज्य शांतिगिरीजी महाराज असतील, या धार्मिक नेत्यांची, धार्मिक व्यक्तींशी आपले स्नेहाचे संबंध, अगदी जवळकीचे संबंध आले. हे कसं जमलं? अण्णासाहेब गेल्यानंतर मी इंदोरला गेलो आणि मला माहित होतं की एक राष्ट्रसंत म्हणून भैयूजी महाराज फार चांगलं काम करतात. सर्वसामान्यांसाठी, ज्या ज्या लोकांना गरज आहे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी. मी पहिले 2 दिवस 2 वेळा गेलो, माझी भेट नाही झाली. पण मी फार एकदम निश्चय माणूस आहे. एकदा एखादा निश्चय केला की मी त्याचा पाठपुरावा करतो म्हणजे करतो. ती गोष्ट मी मिळवतोच. ही माझी खोड आहे पहिल्यापासून, म्हणजे सवय असं समजा. तिसऱ्या वेळेस गेलो, मला रात्री पहाटे 3 वाजता भैयूजी महाराजांनी भेट दिली. मी 9 वाजता गेलो, 3 वाजेपर्यंत मी बाहेर उभा होतो. तुम्ही काही करा, मला भेटले पाहिजे. त्याने पाहिलं कोण माणूस आहे, वारंवार येतो. मी गेलो, त्यांना सांगितलं माझं डोक्यात असं असं विजन आहे, मला काम करायचं. त्या व्यक्तीनं खरंच जे संत असावा तर असा राष्ट्रसंत भैयूजी महाराजांचा. त्यांनी मला बसवलं आणि छावा क्रांतीवीर सेनेची आपण जे बोलले याची सगळी घडी, सगळी विचारधारणा राष्ट्रसंत भैयूजी महाराजांनी. मला लोक पहिलं अधिवेशन घेतलं संघटनेचं नाशिक रोडला. अनेक लोक हसायला लागले, अरे राष्ट्रसंत भैयूजी महाराजांकरण काय करच्या एवढ्याशा पोराच्या कार्यक्रमाला हा येड्यात काढतोय म्हणून लोकांना, काय महाराज बिराज. कारण महाराज मोठमोठ्या लोकांच्या, आणि ते ऍक्च्युअल होतं. भैयूजी महाराज कधी मोठ्या व्हीआयपीच्या कार्यक्रमाला लोक बोलवायचे पण ते जात नव्हते. त्यांना जिथं गोडी वाटली ते तिथं जायचे. मलाही प्रश्न, मलाही टेन्शन होतं की एवढा मोठा माणूस खरंच आपल्या कार्यक्रमाला येईल का. पण राष्ट्रसंत भैयूजी महाराजांनी आमच्यातले गुण ओळखले होते आणि मग महाराज आले. त्या दिवसापासून तुम्हाला सांगतो, माझ्या जवळपास 8 ते 9 कार्यक्रमांना स्वतः राष्ट्रसंत भैयूजी महाराज आहे. त्या व्यक्तीनं काम करायची पद्धत शिकवली आम्हाला. अण्णासाहेबांनी आम्हाला डॅशिंग शिकवलं, धमक दिली. पण भैयूजी महाराजांनी आम्हाला विचार दिले, निर्णय कसे घ्यायचे, काम कसं करायचं, कामाची पद्धत शिकवली. शांतिगिरी बाबांचा मी लहानपणापासूनच शिष्य होतो. बाबांना माझ्यामध्ये एक वेगळी आवड आहे आणि मला बाबांविषयी फार प्रेम आहे. म्हणजे शांतिगिरी बाबा हे समाजासाठी काम करतात, शेतकऱ्यांसाठी काम करतात. म्हणजे आमच्या डोक्यात जे विचार आहेत ना ते बाबांच्या डोक्यात. आणि मग बाबा जे काम करतात तेच आपण करतो. म्हणून बाबांच्या प्रती माझं पहिल्यापासून, लहानपणापासून प्रेम होतं. मी बाबांबरोबर 1 वर्ष गाडी चालवली बाबांची. मी बाबांबरोबर 1.5 वर्ष आश्रमात राहिलो. मला त्या संतांच्या सहवासात पहिल्यापासून राहायला आवडलं. कारण साधू संतांचा हा महाराष्ट्र आणि ह्या महाराष्ट्रामध्ये तुमचे गुरु जर साधू संत राहिले ना, कारण लोक गुरु कोण करतात आजकाल तुम्हाला माहिती आहे, राजकारणाचे गुरु राजकारणी असतो आणि मग तो तसाच वागायला शिकतो. पण माझे गुरु हे धार्मिक संत असल्यामुळं मला चांगले लाभ मिळाले. जीवनात तुम्ही बघितलं असं अनेक संकट आले, अनेक लोकांनी चुकीच्या पद्धतीने फसवण्याचे प्रयत्न केले. पण ज्याचं काम पवित्र असतं, ज्याच्या मागे साधू संतांचे आशीर्वाद मोठे असतात, त्या लोकांना कधी पुढे अडचण येत नाही. म्हणून हे 2 संत माझ्या आयुष्यात एक अनमोल ठेवा आहे आणि तो मी जपलेला. आणि त्याबरोबर छत्रपती संभाजीराजे, त्यांच्याविषयीचं काय सांगाल? राजेंविषयी काय सांगायचं, सगळी दुनियाच बघते. संभाजीराजे अण्णासाहेब गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो ना, साहेब गेले पण साहेब मला फार हे लोक देऊन गेले. ज्यावेळेस साहेब गेले त्यावेळेस छत्रपती संभाजीराजे हे पॅलेसमध्ये राहणारा एक छत्रपती म्हणून एक, कधी ते बाहेर पडत नव्हते, जास्त कधी ते निघत नव्हते. आम्ही गेलो, राजे तुम्हाला ह्या राजवाड्याच्या बाहेर यावं लागेल. तर का बरं? म्हटलं ही जनता तुमची आहे, ही जनता, तुम्ही छत्रपतींचे वंशज आहे, तुम्ही आलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो खरंच ग्रेट व्यक्तिमत्व आहे ते. त्या दिवसापासून पॅलेसच्या बाहेर निघाले. आज महिन्यातले 30 पैकी 25 दिवस ते बाहेर असतात आणि 5च दिवस घरी असतात. सगळ्यात पहिले ह्याच कार्यक्रमाला आले ते माझ्याकडे इथं. हो. आणि मग ती सुरुवात झाली. महाराजांनी बघितलं यार कामाचे माणसं आहे. पण तुम्हाला सांगितलं ना, माणूस काय काम करतो, कसा करतो याच्यावर डिपेंड करतं का त्याच्याबरोबर कोण लोक येणार. राजकारणी लोक कोणाबरोबर येतात हो, पण छत्रपतींसारखे माणसं, शांतिगिरी बाबांसारखे माणसं, भैयूजी महाराजांसारखे माणसं
आमच्या बरोबर राहणं म्हणजे ती खऱ्या आमच्या कामाची पावती. राजकारण्या माणसाला काय असतं, त्याला प्रसिद्धी हवी असती, त्याला प्रसिद्धीच्या माध्यमातून त्याला पुढे जायचं असतं. पण ह्या लोकांमध्ये तसं काही नसतं, यांना समाज प्यारा असतो. पण छत्रपती संभाजीराजे तेव्हापासून जे सुरू झालं, माझे इतके कार्यक्रम महाराजांचे झाले. कळवणचा कार्यक्रम तर रेकॉर्ड ब्रेक होता. महाराजांची ती मिरवणूक, महाराजांचे डोळे भरून आले की मला कोल्हापुरात एवढा सन्मान नाही, एवढा नाशिकमध्ये सन्मान मिळतो. आणि मग आमचं एक गुरु शिष्याचं नातं तयार झालं. म्हणजे खऱ्या अर्थानं आजही संभाजीराजे आताही तुमच्या समोर फोन केला तर फोन उचल. म्हणजे गॉड फादर असे कमवावं माणसाने का जे कुठेही असले तरी त्यांचं त्यांच्या शिष्याच्या प्रती एक भाव असला पाहिजे, एक जिगर मदत करण्याची पाहिजे. आणि संभाजीराजेंमध्ये ती निश्चित आहे. आणि मग त्यांच्या माझ्या फार जिव्हाळ्याचे संबंध आहे. आजही नाशिकमध्ये त्यांना यायचं असेल तर निघताना पहिला फोन करंगायकरला करतात. एवढं मी पावती कामाची माझ्या कमवलेली आहे. किती कोणी मोठा माणूस गेला तरी ते पहिले सांगतात की मी करणला विचारतो. म्हणजे मी एवढा मोठा नाही, छत्रपती फार मोठे, म्हणजे ते संभाजीराजे म्हणजे छत्रपतींचे वंशज. पण आपला मावळा कसा सांभाळायचा हे छत्रपती संभाजीराजांना फार चांगलं माहिती. म्हणून त्या माणसाविषयी जागा फार वेगळी माझ्या. आणि आणखी एक व्यक्ती की तुमच्या सामाजिक राजकीय वाटचालीमध्ये खांद्याला खांदा देऊन उभे राहणारे किंबहुना पाठीशी उभे राहणारे अभिजित राणे, त्यांच्याविषयी काय सांगाल? ते मला भावासारखे, माझ्या मोठ्या भावासारखे. ते समाजात चालताना मी तुम्हाला सांगितलं, मला 2 आध्यात्मिक गुरु आहेत. छत्रपती संभाजीराजांसारखे माझं मार्गदर्शक आहे, एक नेतृत्व आहे माझं, ते मला नेतृत्व करायचं शिकवतं. आणि अशा वेळेस एक मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये हे अभिजित राणेंची भूमिका. अभिजित राणेंनी मला पत्रकारितेशी कसं समोर जायचं, कारण ते स्वतः एक मोठे संपादक आहे. आणि त्यांनी मला मीडियाच्या कनेक्टमध्ये कशा पद्धतीने माणूस राहायला पाहिजे, मीडियाच्या समोर कसे आंदोलन केले पाहिजे, मीडियाशी जर जवळीक साधायची असेल, मीडियाला जर मैत्रीचे संबंध बनवायचे असेल, हे अभिजित राणेंनी शिकवलं. कामगार क्षेत्राच्या चळवळीमध्ये खऱ्या अर्थानं त्यांनी मला आणलं की शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, मराठा समाजाचे प्रश्न आहेत. याच बरोबर आणखी एक दुर्लक्षित घटक आहे, तो कामगार आहे. आणि मग त्या कामगारांच्या प्रश्नांवर अभिजित राणेंनी मला ओढलं. मी त्यांच्या युनियनचं काम या ठिकाणी फार मोठं केलं. सुदैवानं मौल्य हल्लात पहिला कार्यक्रम झाला अभिजित राणेंचा आणि आमचा, म्हणजे इथं समोरच झाला आपला. की तो माणूस एक लढवई आहे आणि त्या माणसामुळे एक फायदा आहे. जर आमच्या कोणी नादी लागलं, जर आमचं कोणी ऐकत नसेल मंत्रालयात, तर फक्त सांगायचं राणे साहेब या व्यक्तीनं असं असं काम केलंय, आणि तो माणूस ऐकत नाही, तुम्हाला सांगतो दुसऱ्या वर्षी फ्रंट पेज बातमी छापली. म्हणजे पत्रकारितेमध्ये एकदम प्रामाणिकपणे पत्रकारिता ही अभिजित राणे करतात. म्हणून त्यांचे माझे संबंध या अनुषंगाने आले. विद्यार्थी दशेपासून तुमची चळवळ सुरू आली. विद्यार्थ्यांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा क्रांती मोर्चा, अशा वेगवेगळी चळवळी करत, आंदोलनं करत करण गायकर हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला प्रसिद्ध झालं, सर्वतोमुखी झालेलं आहे. सर्व करत असताना आगामी नाशिक लोकसभा मतदारसंघातून करण गायकर हे नाव फार पुढे येत आहे. तर आपण निवडणुकीसाठी तयार आहात का? पहिली गोष्ट, मला निवडणूक लढायचीच नव्हती. ते माझं ध्येय होतं की समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, आणि तोपर्यंत आपण काही कुठं राजकारणात पडू नये. योगायोगानं आज सगळ्या गोष्टी अवेलेबल झाल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळालंय, कोर्टात पेंडिंग आहे, पण निकाल 100% समाजाच्या बाजूने लागणार. आणि मग मी जसं कुठेही आता कार्यक्रमाला जातो ना, माझ्याबरोबर सगळे लोक असतात. लोक समोर लग्नाला गेलं, कुठं पार्टीला गेलं, कुठल्या मेळाव्याला गेलं, लोक स्वतःहून म्हणतात माणसाने निवडणूक कधी लढावी, जेव्हा लोक सांगतात. कारण महाराष्ट्रामध्ये लोकशाही, या देशामध्ये लोकशाही, आणि जोपर्यंत लोकशाही तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत काही निवडणुकीत पडायचं नसतं. मी आता जिथे जातो ना, लोक म्हणतात भावी खासदार आहे, भाऊ निवडणूक लढा, तुमची गरज आहे, तुमच्यासारख्या माणसांची गरज आहे. आणि मला असं वाटतं माझ्यासाठी फार मोठी खासदारकी हे बोलणं. म्हणून लोकांच्या आग्रस्त, लोकांच्या विचाराने निश्चितपणे 2019 ची निवडणूक मी लढणार आहे आणि जनतेसाठी लढणार आहे. मला काही त्याच्यामध्ये प्रसिद्धी किंवा माझं नाव कमवायचं नाही. कारण ऍक्च्युअल करण गायकर महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काम करतो आम्ही, आणि लोकसभा ही फक्त माझा काही अजेंडा आहे. तुम्ही बघितलं या शहराला एक वेगळं आहे, नाशिक म्हणजे हे देशामध्ये वेगळं आहे, परंतु आतापर्यंतचे लोकप्रतिनिधी या नाशिकची ओळख पटवून देण्यामध्ये कमी पडले, निश्चितपणे कमी पडले. म्हणजे आम्ही जेव्हाही जातो ना, नाशिक फक्त कशासाठी ओळखलं जातो, तुमच्याकडे पाणी आहे, ते पाणी मराठवाड्याला दिलं गेलं पाहिजे, तुमच्याकडे द्राक्ष, ते द्राक्षे आम्हाला खायला मिळाले पाहिजे, ही ओळख नाही हो नाशिक. नाशिक फार वेगळं आहे. नाशिक हे
धार्मिक क्षेत्रात फार पुढे गेलेलो आहे. आपण आपल्याकडचे लोक येतात, पुढे येतात, गंगेवर येतात, त्र्यंबकेश्वरला जातात, वणीला करून निघून जातात. पण नाशिक हे असं पर्यटन स्थळ बनलं पाहिजे की त्या नाशिकमध्ये आल्यानंतर माणूस 5 दिवस बाहेर पडला नाही पाहिजे, हे माझं मानसिकता आहे. त्यांनी काय होईल, इथला रोजगार वाढेल, इथल्या लोकांना काम मिळेल. हा पहिला अजेंडा. दुसरा अजेंडा, अहो एवढं मोठं शहर, तुम्ही शहराला म्हणता की हे शहर आम्हाला भारताच्या नकाशावर 1 नंबरला न्यायचं. त्याच्यात IT पार्क सारखा एक प्रकल्प येऊ नये आतापर्यंत. एवढे 12 निवडणुका 60 वर्षामध्ये जर नाशिक शहरासारख्या शहराला जर IT पार्क सारखा एक प्रकल्प येऊ शकत नसतो, शहराचा विकास कसा म्हणायचा? हे करण्यासाठी मला लोकसभा लढायची. शेतकरी आहे, नाशिक जिल्हा म्हणजे सदन जिल्हा, पाण्याच्या दृष्टिकोनातून, शेतीच्या दृष्टिकोनातून. आहे का एक्सपोर्टची व्यवस्था इथं? मला सांगा ना, एवढं मोठी शेती आहे, कांदा आहे, द्राक्ष आहे, डाळिंब आहे, टमाटा आहे, नंबर 1ला आहे आपण पिकं कमवण्यात. परंतु हा माल बाहेर पाठवण्यासाठी शेतकऱ्याला सुविधा आहे का हो इथं? आपल्या बाजारपेठा, अर्ध्या बाजारपेठांमध्ये काय परिस्थिती गुरचार, अर्ध्या बाजारपेठेमध्ये पत्ते खेळतात लोक, अर्ध्या बाजारपेठेमध्ये दारूचे दुकान, आणि त्याच्यानंतर माझा शेतकरी एका कोपऱ्यामध्ये तो त्याचा भाजीपाला घेऊन येतो. ते व्यापारी सुद्धा इथे येत नाही, कारण तर त्यांच्याकडे दररोज हप्ते मागा लोक आहे. ह्या परिस्थितीत एक अद्यावत बाजारपेठ ह्या जिल्ह्याला तयार झाली पाहिजे, जिच्यातून एक्सपोर्ट माल इथून तयार जातील, लोकांना चालना देणारी. इथं कुठलीही यंत्रणा नाही नाशिकच्या लोकांना सांगायला, शेतकऱ्यांना का तुमच्यासाठी आम्ही करतो, तुम्ही हे करा, असं हे लोकप्रतिनिधी एकही आतापर्यंत यांनी काम केलेलं नाही. बरोबर. ह्या जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला पर्यटनाचा किंवा याचा विषय सांगितला. पर्यटन का नाही झालं हो या जिल्ह्यात? पाणी आहे, स्थळं आहेत, प्राचीन काळापासून असलेली देवस्थानं आहेत, निसर्ग आहे, निसर्ग तर 1 नंबर आहे. अरे काश्मीरला जाण्यापेक्षा आमच्या नाशिकला या असं म्हणावं. असा प्रकल्प, असा नाशिक जिल्हा बनवण्यासाठी ही निवडणूक आहे. दुसरी गोष्ट, कामगार. आपल्याकडे इतक्या MIDCs होणार, ह्या 60 वर्षामध्ये असा एक चांगला प्रकल्प दाखवा या नाशिकच्या MIDC मध्ये का तो टिकेल. अहो महिंद्राची काय परिस्थिती करून ठेवली, सिएटची काय परिस्थिती करून ठेवली, VIP कुठे आहे आज, सिएट कुठे आहे? अहो सगळ्या गाड्या बाहेर मिळतात, हे फक्त नावाला ठेवले. इथं किती कामगार काम करतात? आपल्या इथले प्रत्येक व्यक्तीला बाहेर कामाला जावं लागते. आज कंपन्या काय सांगताय, तुला ठेवतो कंपनीत पण तू तिकडे चाल. म्हणजे या सगळ्या एकही नवीन झोन तयार होत नाही, एक नवीन कंपनी येत नाही. येते तर पार्ट टाइम कंपनी येत आहे आपल्याकडे, नवे उद्योग येत नाही, पार्ट टाइम येतात, ते पण पार्ट टाइम येतात, आणि ते 5 दिवस 6 महिने थांबताना निघून जातात. मला ह्या नाशिकमध्ये असे प्रोजेक्ट आणायचे ज्या प्रोजेक्टमुळे नाशिकचे तरुण, आज नाशिकला काही लोकसभेचे उमेदवार आहे, आपण त्यांच्या मुलाखती घेतल्या, मला माहित नाही. ते म्हणतात नाशिक मधली गुंडागर्दी थांबवण्यासाठी, नाशिक मधली दहशत थांबवण्यासाठी आम्हाला उमेदवारी करायची. अहो नाशिकला रोजगार नाही म्हणून, मुलं काम धंदा नाही म्हणून पोटाची खळगी भरण्यासाठी एखादा माणूस चुकीचं पाऊल उचलतो. त्याच्या हाताला काम द्या ना. जर मला काम मिळालं ना तर मी रिकामा उद्योग करायला जाणार नाही ना. मला 8 तास जर माझं काम मिळालं, मला कामच मिळत नाही, मी दिवसभर MIDCत फिरतो, मला काम मिळत नाही, मग पर्यायाने माझ्या पुढे ऑप्शन नाही. कारण घरी माझे आई वडील, माझी बायको, मुलं संध्याकाळी गेल्यावर माझ्याकडे बघतात, आणि मग त्या नैराश्यातून मुलं चुकीचे पाऊल उठतात. म्हणून ही दहशत माझी, ही गुंडागिर्दी जी बोकाळली ना, ही फक्त ह्या जिल्ह्यामध्ये कामं नाहीत, बेरोजगारीमुळे बोकाळली. ती बेरोजगारी संपवायची, आणि खासदारांनी हे करायला पाहिजे होतं. कोण खासदार झाले 12 निवडणुकांमध्ये, मला त्याच्याशी गेलं, पण त्या लोकांनी या नाशिकला पर्यायी उपलब्धता काम बेरोजगारीची दिली. बेरोजगारी संपवली, त्याच्यावर बोललेच नाही हो. अहो आपल्याकडे विमानतळ झाले, बरोबर, तिथं नवीन फ्लाईट सुरू होतात. अहो फ्लाईट आज सुरू झाली, उद्या बंद. विमानतळ झालंय, मुंबई नाशिक, नाशिक दिल्ली, नाशिक हैदराबाद, नाशिक पुणे, फक्त उद्घाटन होतं, फोटो सेशन होतं, पेपरला मोठी बातमी मॅनेज करून छापून येत, दुसऱ्या दिवशी बुकिंग करायला गेलं का ते विमान बंद असतं. म्हणजे असे खासदार लाभ हवे का नाशिकला? विमानतळाचा प्रश्न तुम्हाला सांगतो, जर चांगल्या फ्लाईट जर या शहरातून जर सुरू झाल्या ना, डेव्हलपमेंट वाढेल, डेव्हलपमेंट वाढली तर इथला ट्रॅव्हलचा बिझनेस वाढेल, हॉटेलचा बिझनेस वाढेल, कारण बाहेरचे लोक इथे येतील, कारण विमानाच्या सुविधा आहे. नाशिकमध्ये लोक काय येत नाही माहिती, कधी कधी नाशिकहून कधी पण फोन केला ना आपण, या नाशिक, तुमच्या नाशिकला फ्लाईटच नाही म्हणतो. वाईट वाटतं जेव्हा मी महाराष्ट्रात फिरतो ना, मी एखाद्या माझ्या मित्राला सांगतो नाशिकला ये, तो मला सरळ बोलतो तुझ्या नाशिकला फ्लाईट नेण्यात आलो असतो. म्हणून ते स्वप्न नाशिककरांचं मला पूर्ण नाशिक हे जोडायचंय. नाशिकचे रेल्वे ट्रॅक आपण बघितले असेल, फक्त मुंबई आणि हा जो जातोय सुदैवानं जुना गेलाय म्हणून नवीन एक तरी मार्ग जोडला का? गुजरातशी जोडला, पुण्याशी जोडला, बीडशी जोडला,
कोणाशीही जोडला नाही, नगरशी जोडला नाही, काही नाही, अद्यावत एकही सुविधा नाही. अहो आदिवासी पाड्यांमध्ये तुम्ही जा, खासदार मला वाटत नाही कधी आदिवासी पाड्यांमध्ये फिरले असतील इथून मागच्या खासदार. आज आदिवासी समाजाचा लॉंग मार्च निघतो, का निघतो? त्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचत नाही म्हणून त्या बिचाऱ्यांना पायी तुमच्यापर्यंत यावं लागतं. ही दुर्दशा नाशिकची आहे. मला असा नाशिकचा खासदार बनवून दाखवायचंय की तो लोकांच्या दाराचा आहे, तो लोकांपर्यंत पोहोचेल, लोकांच्या भावना तो तिथं जाऊन समजून घे. कारण खासदारकी लोक काय करतात, मी पाहिलेल्या खासदारकी, तुम्ही मला निवडून द्या मी काम करेन, पण आमचं वेगळं आहे. आम्ही पहिले समाजाला काम करून दाखवलं, आमच्या कामाची चुनूक दाखवली. माझी विनंती आहे, तुम्ही ज्या पद्धतीने आज ह्या माध्यमातून, सन्मानच्या माध्यमातून, सन्मान न्यूजच्या माध्यमातून मला विनंती करायची लोकांना, तुम्ही इतर लोकांना जशा संध्या दिल्या ना, एकदा आम्हाला देऊन बघा. नाशिककरांकडून, युवकांकडून, शेतकऱ्यांकडून काय अपेक्षा आहे ते आम्हाला सांगा. सन्मान न्यूजच्या माध्यमातून मला विनंती करायची, मला आव्हान करायचं आहे नाशिककरांना, शेतकऱ्यांना, कामगारांना. तुम्ही आतापर्यंत करंगायकरचं काम बघितलं, आम्ही स्वतःसाठी कधीही काम केलेलं नाही, याच्यानंतरही कधी करणार नाही. राजकीय लोक मी बघितले निवडणुकांमध्ये, तुम्ही आम्हाला निवडून द्या मग आम्ही तुमचं काम करू. आणि ज्यावेळेस निवडणुकीत निवडून जातात ना, त्यावेळेस कोणत्याही माणसाचा प्रश्न सोडवला जात नाही. सन्मान न्यूज हे असं माध्यम आहे माझ्यासाठी तरी, कारण मी गरीब माणूस आहे. मला अशी बाईट करणं, मला बोलवलं, मला याच्यातच फार आनंद झाला की माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला तुम्ही या ठिकाणी बोलून माझं मन मोकळं करायची जी जागा करून दिली. त्या माध्यमातून मी तरुणांना आव्हान करेल, समाजाला सगळे आव्हान करेल की जातीपातीचं राजकारणाचा शाप या जिल्ह्याला लागला गेला. या जिल्ह्याला उन्मस्त जिल्हा म्हणून म्हटलं जातंय. आज या जिल्ह्यामध्ये मोठमोठे गुन्हे घडतात, त्या गुन्ह्यांमुळे नाशिकचं नाव खराब होतंय. हे सगळं संपवायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की एकदा तुम्ही माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसावर विश्वास ठेवून बघा. निश्चितपणे या नाशिकला एक अद्यावत नाशिक, सुसज्जित नाशिक, एक वैभवशाली नाशिक, ज्या नाशिकला प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद आहे, छत्रपती शिवरायांचे पाय लागलेले, ज्या नाशिकमध्ये अनेक नेते घडलेले आहेत, अनेक कलाकार घडलेले आहे नाशिकमध्ये, अनेक क्रीडांगण घडले, खेळाडू घडलेले आहेत. या सगळ्यांसाठी मला काहीतरी करायचं आहे. माझ्या मनात त्या संकल्पना आहे. मी एक सर्वसामान्य, मला तुमच्या भावना माहीत आहे. म्हणून येणाऱ्या 2000 लोकसभेची निवडणूक ही लोक अग्रस्त, मी निश्चितपणे लढणार आहे. लोकांच्या मनातला खासदार, लोकांच्या मनातलं नाशिक मला तयार करायचं आहे. म्हणून याच सन्मान न्यूजच्या माध्यमातून मी विनंती करेन की आपण माझ्या पाठीशी राहा. निश्चितपणे पाठीशी नको तर सोबत राहा, कारण पाठीशी राहण्यापेक्षा सोबत राहिलेलं कधीही चांगलं असतं. एक पाऊल उद्या जर तुम्ही, मी निश्चितपणे जर खासदार झालो तर या नाशिक मधला प्रत्येक माणूस हेच सांगेल की मी या नाशिकचा खासदार आहे, मी या नाशिकचा खासदार आहे, मी या नाशिकचं काम करतोय. इतकं चांगलं काम करण्याचा आमचा मानस आहे. ती संधी फक्त आपल्या माध्यमातून जर मिळाली, निश्चित तिचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मित्रांनो, हे होते करंगायकर, तरुणांचे आयकॉन, शेतकऱ्यांची पाठीराखे आणि मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक. सन्मान न्यूज 14 तर्फे आपण त्यांची मुलाखत ऐकली. धन्यवाद. सन्मान न्यूजसाठी मी संपादक रवींद्र एरंडे, कार्यकारी संपादक योगेश घुगे, विशेष प्रतिनिधी राकेश पवारसह कार्यालयीन प्रतिनिधी अण्णा कडोली, सन्मान न्यूज 14 नाशिक. धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात.